1 2 आणि 3 या तिन्ही रेषा एकमेकांना समांतर आहे आणि त्यांना किती रेषांनी छेदताय? 2 छेदिका आहे त्यांना. ही एक छेदिका आणि ही एक छेदिका. ओके. काय बोलायचं ना, असं मोकळं बोलायचं. त्या म्हाताऱ्या बाबाने कुरकुर कुर नाही करायची. हा असं काय बोलत आहे? काय नाही, मोकळं बोला ना. हा तुम्ही चोर आहे का? तुम्ही चोर आहे का? तुम्ही विद्यार्थी आहे ना. मग विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याप्रमाणेच मोकळं बोललं पाहिजे. काय शंका असेल, काय कुशंका असतील त्या, नाही का? तुम्ही गावात नाही का त्या 2-3 बाया राहतात, सगळे लोक वावरतात आणि त्या 2-3 बायाच गावात राहतात. हा त्या सगळे लोक गेले शेतामध्ये ते बरोबर दुपारी 2-1 बारा टायमा एकत्र गोळा होतात, होत्या का नाही? हा आणि त्या तशा भुनभुन सुरू करतात. जोपर्यंत तिकडून तुमच्या गाई येते नाही का, म्हणजे संध्याकाळी लोक रिटर्न वावरतून शेतात घरी येते नाही, तोपर्यंत चाललं ती बुनबुन बुनबुन बरोबर बोलायचं. ते एखादी गाडी गेली 5 मिनिटं काहीच बोलते नाही, जग शांत राहत्या. आता गाडीवाला काय ऐकेल, त्याला काय करायचं? तुम्ही काय बोलता, काय करू ते, बरोबर का नाही? अशी गंमत तुमची. तसं काय मी तुम्हाला वाटतं सर ऐकतील काहीतरी, सर काहीतरी बोलतील, असे बारीक बारीक बोलायचे. मोठ्यानं बोला ना. पैसे आणले तर मग अतिउत्तम गोष्ट आहे. जाऊ दे मग, मी काही बोलतच नाही. मग आता पैसे आणले म्हणल्यावर बघा, 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर आंतरछेदनाचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही म्हणजे कोणत्या रे? बघा, 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदनाचे गुणोत्तर. पहिले 1 नंबरला एका छेदिकेवर केलेल्या अंतर. तुमची एक छेदिका आहे, तिला मी T2 म्हणतो, म्हणजे ट्रान्सव्हर्सल 1 आणि ट्रान्सव्हर्सल 2. इंग्लिश मधून ट्रान्सव्हर्सल म्हणतात आणि मराठीत काय म्हणतात? छेदिका म्हणतात. मग काय, आता ही छेदिका 1 आणि छेदिका 2, बरोबर नाही? या दोघांनी केलेल्या त्या 3 समांतर रेषेवर केले काय ते आंतरछेदनाचे जे गुणोत्तर आहे, गुणोत्तर हे काय म्हणे? त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही म्हणजे काय, ही 2 नंबरची T2 हाय दिसतो तुम्हाला, कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदनाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे आपण अजून दुसरी एखादी तिसरी एखादी वाढवली, पण दुसऱ्या एखादी तिथं पण गुणोत्तर काय होऊन जाईल? तेच येईल. आता T2 आहे, आपण समजा रेषा वाढवून घेतली, तिसरी जरी छेदिका काढली तर तिचं पण गुणोत्तर काय असेल? काय असेल? यांसारखाच असेल. मग थोडक्यात तुम्हाला मला हे सांगायचं, समजा उदाहरणार्थ इकडे किती आता 3 समांतर रेषा आहे आणि समजा या ठिकाणी मी 3 छेदिका काढल्या. अशा काय काढल्या? 3 छेदिका. या दोघांचं गुणोत्तर तर असणारच लोक प्रमाणात, पण या तिसऱ्याचं पण काय असणार आहे? प्रमाणात असणार आहे. इतक्या लांब जायची गरज नाही आपल्याला, कारण फक्त आपलं काय दिलं तुम्हाला त्यांनी? 2 छेदिकांचंच फक्त काय करायचं तुम्हाला? गुणोत्तर सारखं दाखवायचंय. ओके ना? चला, मग आता आपल्याला त्यांनी पहिल्यांदा आकृती काढली, आपण T1 T2 आपण 2 नावं दिले. त्यानंतर आपल्याला 3 ते समांतर रेषा आहे ना, तर ती 3 समांतर रेषा आपल्याला दाखवून घ्यायच्या. पहिली समांतर रेषा L आहे, पहिली समांतर रेषा L, दुसरी M आणि काय आहे? N, बरोबर. आणि आता त्या काय करताय म्हणजे की ह्या 3 समांतर रेषेला ह्या 2 छेदिका आहे का, त्या तुमच्या ह्या पहिल्या छेदिकेमध्ये अनुक्रमे कसे म्हणू शकता बघा बरं? A B C म्हणू शकताय. आणि T2 ला काय आहे? P Q R मध्ये छेदताय. समजलं का? बस, तुम्हाला फक्त एवढंच दिलंय तुमच्या पक्षामध्ये. आता तुमच्या आकृती म्हणून तुम्हाला जे दिलंय ना, ते तुम्ही काय करणार? परफेक्टली जेवढं आहे तेवढं पक्षामध्ये लिहिणार. समजलं ना? ओके सर, आता पक्षामध्ये काय लिहायचं? पक्षामध्ये सांगतो तुम्हाला मी. पक्षामध्ये तुम्हाला आकृती म्हणून जेवढं दिसणार आहे तेवढंच लिहायचं. जेवढं आकृती म्हणून तुम्हाला दिसणार आहे तेवढंच लिहायचं पक्षामध्ये. 3 समांतर रेषांना काय बोललो, कळालं का? हो, या 3 समांतर रेषाला तुमची T1 ही काय करते? ह्या ABC ह्या ठिकाणी काय करते? छेदते. समजलं का? आणि ह्या T2 ला म्हणजे T2 ही छेदिका आहे तुमच्या, हिला काय करते? हिला ही छेदिका जी आहे ना, ती ह्या 3 समांतर रेषांना PQR मध्ये छेदते. इथपर्यंत कळालं का? एवढंच तुम्हाला त्यांनी काय दिलंय? तुमच्या पक्षामध्ये दिलंय. मग तुम्हाला पक्षामध्ये काय दिलंय माहितीये का?
पक्षामध्ये तुम्हाला त्यांनी दिलंय कोणती कोणती रे, लाईन म्हणजे कोणती तुमच्याली, यल, इंग्लिश मधनं लिहितोय का, रेषा यल, समांतर रेषा आणि समांतर रेषा, समांतर रेषा यन, या तिन्ही एकमेकाला समांतर आहे का. आणि अजून काय तुम्हाला दिसतंय माहितीये का, आणि दिसतंय तुम्हाला अजून T1 व T2 तुमची काय, ही काय छेदिका, या काय दोन काय तुमच्या छेदिका आहे की नाही. ठीक आहे, आता ह्या दोन छेदिका तुम्हाला एवढं दिलेलं आहे सर, नाही अजून ते म्हणताय T2 म्हणजे T1 तुमची काय आहे, T1 ही छेदिका, छेदिका अनुक्रमे म्हणाला, अनुक्रमे, अनुक्रमे ए बी सी मध्ये छेदते, बरोबर की नाही. आणि T2 बघा, ही T1 तुमची आहे का, ती अनुक्रमे या एल एम एन ला कुठे छेदते, ए बी आणि सी मध्ये. आणि T2 तुमची जी आहे का, ती कुठे छेदते, पी क्यू आणि आर मध्ये छेदते. T2 ही काय तुमच्याली, T2 ही छेदिका तुमच्याली काय आहे, अनुक्रमे पी क्यू आर मध्ये छेदते. ओके, मग आता सर हे पक्ष झाला आमचं. आता काय लिहायचं पुढे असतं, साध्य. आता तुम्हाला बोललो मी साध्य कडून लिहायचं कसं असतं, सांगतो ना. बघा मी काय बोलतो तुम्हाला, मी काय बोललो तुमच्या ह्या प्रमेयमध्येच तुम्हाला तुमचं पक्ष दिला असतं आणि साध्य दिला असतं, फक्त ओळखायचं असतं. ते तुम्हाला तुम्हाला समजणार वाचल्यावरती गिवन म्हणजे तुमचं याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते पक्षामध्ये लिहायचं. आणि जे म्हणताय का ते तुम्हाला ते विचारतं का, तिथे असा प्रश्नाचिन्ह तयार होतो बघा. थोडक्यात आपल्याला ते प्रश्न निर्माण होतो त्या वाक्यामध्ये, क्वेश्चन तयार होतो की नेमकं आता काय लिहायचं बघा. आता उदाहरणार्थ बघा, 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदनाचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदनाच्या गुणोत्तरा एवढे असते. बघा, मला तुम्हाला 3 समांतर रेषा दिल्या आहे आणि 2 छेदिका दिल्या आहे, आणि तुम्हाला ते विचारता काय, त्या पहिल्या छेदिकेने जे पण तुमचं गुणोत्तर केलं, म्हणजे आता पहिल्या छेदिकेत काय गुणोत्तर करणार आहे, ए बी आणि काय बी, बरोबर आहे, बी भागिले सी. नंतर इकडे काय करणार, मग दुसऱ्या छेदिकेवरती सेम तसंच म्हणताय, जसं पहिल्याने केलं का, तर दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदनाचे काय असतात, गुणोत्तर एवढे असते. गुणोत्तर एवढे असते म्हणजे सारखेच असतं, बरोबर ना. पी क्यू आणि काय असणार आहे, क्यू आर. एवढं तुम्हाला काय दिलं, तुम्हाला त्यांनी नाही, हे तुम्हाला साध्य करायचंय, हे तुम्हाला साध्य करायचंय. साध्यानंतर आपल्याला थोडी रचना करून घ्यावं लागेल. रचना कधी करतो आपण, रचना कधी करतो, जेव्हा आपल्याला एखादं प्रमेय काय करत असतं रे, सोडवताना त्यालापासून काहीतरी हिंट घ्यायची असते, बरोबर नाही, त्याच्यापासून आपल्याला ते सोडवायचं असतं, म्हणून आपण रचना करतो. रचना खूप सोपी आहे. म्हणजे पहिले काय करायचं माहिती तुम्हाला, पहिल्यांदा हा पीस जोडून घ्यायचा आहे. काय जोडायचं आहे, पीसी काय जोडला, कोण जोडायचा, फक्त रेषा पीसी जोडायचा आहे. हो, पीसी जोडल्यावरती या ठिकाणी 2 त्रिकोण तयार होता बघा. एक त्रिकोण तयार होतो तुमचा कोणता, एपीसी दिसतो तुम्हाला, किंवा एसीपी किंवा सीएपी दिसतोय. दुसरा तयार होतोय, बरोबर आहे, कोणता, पीसीआर. होतो त्रिकोण 2 तयार. आणि आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ही तुमची एपी बघा, याला काहीतरी नाव द्यायला मला सिद्धांतामध्ये काय करायचंय, तुम्हाला 2 त्रिकोण दिसत आहे. त्रिकोण एक दिसतो तुम्हाला कोणता, एसीपी, एसीपी दिसतोय, एसीपी. आणि दुसरा तुम्हाला दिसतोय पीआरसी पणा किंवा पीसी चालेल. आणि दुसरा कोणता दिसतोय तुम्हाला त्रिकोण या ठिकाणी, त्रिकोण पीसीआर. 2 त्रिकोण तुम्हाला दिसताय का नाही, आहे का नाही. हा, या 2 त्रिकोण मध्ये आपल्याला काय एक एक त्रिकोण घ्यायचा. आता पहिल्यांदा 1 नंबरला आपण काय करू माहिती का, फक्त त्रिकोण कोणामध्ये लिहू, फक्त म्हणतो त्रिकोण मी एसीपी मध्ये म्हणतो. एसीपी मध्ये तुमची एपी जी आहे का ती बीडला समांतर आहे बघा. एपी काय आहे,
AP समांतर कोण आहे BD आहे का? एका त्रिकोणामध्ये जर आपल्याला तुम्हाला जर त्रिकोणाची एक बाजू जर तुमच्या एखाद्या रेषेला जर समांतर असेल, आपण त्या ठिकाणी काय यूज करतो, काय वापरतो? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजे कोणता? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरतो की नाही? ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपण काय म्हणतो की या ACP मध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरू. कसे होऊन जाईल? AB भागिले काय होऊन जाईल? बरोबर आहे, AB भागिले काय होऊन जाईल? BC बरोबर. नंतर काय रे? PD भागिले काय होऊन जाईल? PD भागिले DC होऊन जाईल. येईल की नाही? याला 1 नंबर देतो मी. आणि हे काय तुमचं झालं? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे काय? मूलभूत प्रमेय. ठीक आहे, आता 2 नंबरला आपल्याला काय करायचंय? दोन नंबरला काय करायचं आपल्याला? परत आणखीन दुसरा त्रिकोण घ्यायचा आहे. कोणता त्रिकोण रे? त्रिकोण घ्यायचा, त्रिकोण हा PCR. कोणता? PCR. PCR मध्ये, PCR मध्ये आपण जर बघितलं, हो सर, तुमची CR जी आहे का ती कोणाला समांतर आहे? परत या DQ ला समांतर आहे का? बघा बरं, CR ही परत कोणाला समांतर आहे? DQ ला समांतर आहे. का बरं? विषय काय माहिती? LEME ह्या तिघ पण एकमेकांना काय ऑलरेडी समांतर दिले तुम्हाला गिवन मध्येच दिसते, तुम्हाला तुमच्या पक्षामध्ये दिले तुम्हाला समांतर. मग तिघ जर समांतर असेल तर एकमेकांना तिघ समांतर, म्हणजे हा तुमचा DQ पण कोणाला समांतर आहे? CR. किंवा CR कोणाला समांतर आहे? DQ ला. जर त्रिकोणाची एक बाजू, एका बाजूला जर एखादी रेषा समांतर असेल आणि ती जर दोन त्रिकोणाच्या बाजूंमधून गेली असेल, बरोबर नाही, तर आपण कोणता प्रमेय वापरतो? परत तेच वापरतो. कोणताही काय म्हणणार तुम्ही? PD भागिले काय म्हणणार? DC. आणि काय रे? परत PQ भागिले काय म्हणणार? बोला, QR. याला 2 म्हणा, चालेल. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. 1 मध्ये पण, ह्या त्रिकोणामध्ये पण तेच वापरलं, 2 मध्ये पण काय वापरलं आपण? तेच वापरलं. ओके, आता या ठिकाणी मी काय म्हणतो? समीकरण 1 व समीकरण 2 मध्ये मला काय दिसतंय? समीकरण 1 मध्ये काय माहितीये का? AB भागिले BC बरोबर कोण आहे? PD भागिले DC आहे का? आणि समीकरण 2 मध्ये काय? PD भागिले DC बरोबर काय? PQ भागिले काय? QR. म्हणजे इथं काय माहिती का? PD भागिले DC ची किंमत काय? PQ अपॉन QR. तर आपण ह्या AB अपॉन BC च्या इक्वल टू काय लिहिणार आहे? 1 नंबर मध्ये AB भागिले BC च्या बरोबर काय लिहिणार आहे? PD भागिले नाही, PD भागिले काय लिहिणार आहे? DC. आणि DC च्या बरोबर किंमत काय आहे? PQ भागिले काय? QR. आहे की नाही? म्हणजे आपले तिघ पण एका समानाचे आणि तिघ पण इक्वल आहे सर्व. मग आपण जर तिघ इक्वल असेल, आपण हे दोघं पण इक्वल लिहू शकतो ना. म्हणजे काय? AB भागिले काय? BC बरोबर PQ भागिले काय? QR. आणि आपल्याला हे सिद्ध करायचं होतं, बरोबर की नाही? आपल्याला हे सिद्ध करायचं होतं. लिहून घ्या, काय अडचण नाही.